नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी धडा 4 कोन व कोनांच्या जोड्या यामधील सराव संच 21 पाहणार आहोत. या सराव संचमध्ये आपल्याला त्रिकोणाचा बाह्यकोन आणि बाह्यकोनाचा गुणधर्म याविषयी शिकायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरची सर्व सराव संच आपण आपल्या चॅनलमध्ये सोडवून दिलेली आहेत. ते तुम्ही जर पाहिली नसतील तर नक्की पहा. खूप सोप्या पद्धतीत आपण तुमच्या वर्गाची सर्व सराव संच सोडवलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 21 सोडवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला त्रिकोणाचा बाह्यकोन हे लक्षात घ्यायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा ABC त्रिकोण आहे आणि यामध्ये हा जो ACD म्हणजे किरण BC हा पुढे वाढवला तर इथं दुसरा आणखीन एक कोन तयार होतो, त्याला त्रिकोणाचा बाह्यकोन असं म्हणतात. आता आपण बाह्यकोनाचा गुणधर्म पाहूयात. त्या अगोदर हे समजलं आहे का तुम्हाला? पहा, त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर म्हणजे ही कोणतीही त्रिकोणाची बाजू वाढवली, समजा ही बाजू वाढवली तर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो त्या कोनाला त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणतात. म्हणजेच जो कोन लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो म्हणजे हा पहा, आंतरकोन त्रिकोणाचा हा आहे आणि ह्या आंतरकोनासोबत हा कोन रेषीय जोडी तयार करत आहे. या कोनाला आपण त्रिकोणाचा बाह्यकोन असं म्हणतो. तर आता आपल्याला शिकायचं आहे बाह्यकोनाचा गुणधर्म. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला थोडक्यात हा गुणधर्म समजावणार आहे. खूप सोपा आहे. आपण या अगोदर शिकलो आहोत की रेषीय कोन जे असतात म्हणजे एका सरळ रेषेवर जे दोन कोन असतात त्या दोन कोनांचं माप हे असतं 180 अंश. हे तुम्हाला समजतं. नंतर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही 180 अंश येत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे इथून समजणार आहे की पहा, हा जो त्रिकोण आहे कोन P आणि कोन PQ आणि मापकोन PRQ म्हणजे हा कोन आणि हा कोन, या तिन्ही कोनांची बेरीज ही 180 अंश येते. पहा इथं आपण लिहूया 180 अंश, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही 180 अंश असते. तर आणखीन एक सिद्धांत इथे आपला जुळला जातो की मापकोन PRS आणि मापकोन PRQ म्हणजे हा कोन आणि हा कोन हे कोन रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणजे या दोन कोनांची बेरीज किती येणार आहे? 180 अंश. हे आपण गेल्या सराव संचामध्ये शिकलो आहोत. ते सराव संच तुम्ही नाही पाहिले नसतील तर ते नक्की पहा, म्हणजे तुम्हाला हा चॅप्टर खूप सोपा जाईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, कोन व कोनाच्या जोड्या हा इतका सोपा आणि सुंदर चॅप्टर आहे. खूपच सोपा धडा आहे. जर तुम्ही माझी सर्व व्हिडिओ या धड्यावरची पाहिली नसतील तर नक्की पहा, तुम्हाला खूप सोपं वाटणार आहे ते. तर चला, हे तुम्हाला समजलं 180 अंश, कारण ह्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते आणि सरळ रेषेवर जर कोन तयार होत असतील तर त्या कोनांची बेरीज ही 180 अंशच येते. तर चला पुढे पाहूया. मापकोन P, मापकोन Q आणि मापकोन PRQ बरोबर मापकोन, पहा हे आणि हे बरोबर येणार, कारण दोन्हीची बेरीज 180 अंश येते. म्हणजे मापकोन PRS प्लस मापकोन PRQ आणि हे दोघं जण एकमेकांशी बरोबर येणार, कारण ह्या तिन्हीची बेरीज आणि ह्या तिन्हीची बेरीज ही इक्वल आहे म्हणजे 180 अंश. पुढे पहा, म्हणजेच मापकोन P, मापकोन Q आणि मापकोन PRS म्हणजे मापकोन PRS दोन्ही बाजूंतून वजा करून, म्हणजे मापकोन पहा इथं पण मापकोन PRQ आहे आणि इथं पण मापकोन PRQ आहे. दोन्ही साईडला मापकोन PRQ आहे. म्हणजे आपण हा जो मापकोन PRQ आहे दोन्ही साईडनं वजा केला. पहा, आपण सेम संख्या बरोबरच्या दोन्ही साईडनं वजा केलो किंवा भागाकार केलो, गुणाकार केलो, बेरीज केलो तर त्या ज्या बरोबरच्या साईड असतात त्यांना काहीही फरक पडत नाही. म्हणजे आपण इथं पण हा बेरजेत आहे, इथं पण हा बेरजेत आहे, म्हणजे हे आपण वजा केलं तर हे कटतं आणि मापकोन P, मापकोन Q बरोबर मापकोन PRS हे आपलं उत्तर राहतं. म्हणजे मापकोन P आणि Q बरोबर मापकोन PRS. म्हणजे इथं काय समजावायचं आहे तुम्हाला थोडक्यात, तर बाह्यकोनाचा गुणधर्म काय असतो? या कोनाचं माप जे असतं ना ते कोन P आणि कोन Q या दोघांच्या मापाच्या बेरजे इतकं असतं. थोडक्यात इथं आपल्याला असं लिहून दाखवलं आहे. पहा, मापकोन P प्लस मापकोन Q बरोबर मापकोन PRS. तुम्हाला हे आणखीन सोप्या पद्धतीत मी सांगते. पहा, एका रेषेवर जे दोन कोन तयार होतात त्या दोन कोनांची
बेरीज जी असते ती 180 अंश असते, म्हणजे याची बेरीज असते 180 अंश. हे तुम्हाला कळालं, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या 3 कोनांची बेरीज पण 180 अंश असते, हे पण तुम्हाला कळालं. म्हणजे आता पहा गंमत कशी होते. या कोनाचं जे माप असतं ते 180 मधून हा कोन वजा करून आलेलं असतं, म्हणजे 180 मधून हा कोन निघून जातो आणि जे राहिलेलं असतं ते 180 मधून हे वजा करून राहिलेलं असतं. तर इथं पहा आता या कोनाचं माप 180 मधून वजा झालेलं आहे, म्हणजे ह्या इथं पण ह्या पी आणि क्यू ची जर बेरीज करायची असेल आपल्याला, तर इथून आपल्याला याच कोनाचं माप 180 मधून वजा करावं लागणार आहे, म्हणजे ह्या कोनाचं माप इथून पण वजा झालं, इथून पण वजा झालं आणि इथं जे राहिलं ते हा कोन वजा करून 180 मधून राहिलं आणि इथं या दोन ठिकाणी जे राहिलं ते पण हा कोन 180 मधून वजा करून राहिलं, तेच राहिलं. म्हणजे हे दोन कोन हे दोन कोन या मापा एवढे आले. समजते का नाही? कन्फ्यूज होऊ नका. 180 मधून हे वजा केलं, हेच आलं, हे येतं आणि 180 मधून हे वजा केलं, हे दोन येतं. तर थांबा, आता मी तुम्हाला हे क्वेश्चन मधून समजवते, तुम्हाला इथून चांगलं कळेल, ठीक आहे. चला तर मग इथं प्रश्न दिला आहे तो वाचूया आपण. कोन ACD म्हणजे हा बाह्यकोन, हा त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे. त्रिकोण ABCचा हा बाह्यकोन आहे, ठीक आहे. कोन A व कोन B, कोन A आणि कोन B यांची मापे समान आहेत. पहा इथं समान मापे आहेत, प्रश्नामध्ये दिलं आहे म्हणून इथं आपण समान धरली आहेत, ठीक आहे. नाहीतर तुम्ही काय करचाल, इथून 180 मधून या कोणाचं माप या दोघांच्या बेरजे इतकं असतं म्हणून अर्धा अर्ध करचाल आणि ह्या दोघांचं माप काढचाल. असं नाही, गणितात जर दिलं असेल दोघांची मापं सेम आहेत तर ते सेम येणार आहेत, ठीक आहे. जर माप कोन ACD 140 अंश, तर कोन A आणि कोन B यांची मापे काढा. आता पहा, मी जे तुम्हाला इथं समजवण्याचा प्रयत्न केला आहे तेच तुम्हाला इथं मी समजवत आहे. आता खूप सोपं आहे, तुम्हाला लगेच कळणार आहे ते एका मिनिटात. तर चला पहा, आता हे जे हा जो कोन आहे आणि हा जो कोन आहे एका रेषेवरती कोन आहेत हे दोन, आणि या दोघांची मिळून बेरीज काय येते, 180 अंश येते. समजलं? कारण हे दोन कोन एक रेषीय जोडीतील कोन आहेत, हे तुम्हाला समजलं. 180 अंश याचं माप येतं. तर इथं पहा, इथं या कोनाचं माप 140 अंश आहे, म्हणजे कोन ACBचं माप किती येणार आहे, 180 मधून 140 अंश गेले 40 अंश येणार आहे. आता मी तुम्हाला काय समजवत होते याच्या पुढं, की तिन्ही कोनाचं माप किती असतं, 180 अंश. हे तुम्हाला समजलं. तर 180 अंश असतं, तर ह्या कोनाचं माप आपण वजा केलं 180 मधून, किती आलं, 140. पहा आलं का नाही. या दोघं आता ही 140 जे का आहे ती फक्त ह्या दोघांची बेरीज आहे, कारण हे वजा केलं आहे आपण. पहा बाह्य कोनाचं माप आणि या दोन कोनाची बेरीज बरोबर आली का नाही, 140 हे तुम्हाला समजलं. आता पहा इथं हे कारण इथं प्रश्नामध्ये दिला आहे की कोन A आणि कोन B हे एकरूप आहेत, म्हणजे समान आहेत, म्हणून आपण 140 ला 2 ने भागायचं. 70 उत्तर, म्हणजे दोन्ही कोनाचं माप हे 70 येणार आहे. हे तुम्हाला कळालं. आता हे गणित मी तुम्हाला वहीवरती याची उकल कशी लिहायची ती मी तुम्हाला सांगते. चला, सराव संच 21 प्रश्न पहिला, याची आपण उकल लिहित आहोत. इथं उकल, इथं आपल्याला लिहायचं आहे त्रिकोण कोन ACD माप कोन ACD बरोबर माप कोन A अधिक माप कोन B. याचं कारण लिहायचं आहे आपल्याला पुढे कंसात. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म काय आहे की बाह्यकोनाचे माप हे त्या कोनाच्या, पहा इथं दिलेला आहे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप म्हणजे या कोनाचे माप हे त्या कोनाच्या दुरस्थ अंतरकोनांच्या मापांचा बेरजे एवढे असते. दुरस्थ म्हणजे काय, या कोनाच्या दूर असलेले. पहा कोन A आणि B या कोनाच्या पासून दूर आहेत, म्हणजे या बाह्यकोनाचे दुरस्थ कोन कोणते आहेत, A आणि B यांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. तेच आपण इथं लिहिलेलं आहे. कोन ACD बरोबर माप कोन A अधिक माप कोन B. पहा चला, आपल्याला माप कोन ACDचं माप दिलेलं आहे 140 अंश.
ते लिहायचं आहे जसेच तसं. आणि इथं आपल्याला दिलेलं आहे मापकोन ए बरोबर सॉरी हे आपला मापकोन बी हे असं येणार आहे. तर पहा आपल्याला आणखीन माहिती दिली आहे प्रश्नामध्ये की मापकोन ए आणि बी यांची मापे समान आहेत. म्हणजे आपण हे असं लिहू शकतो मापकोन ए बरोबर मापकोन बी. हे लक्षात आलं तुमच्या. म्हणजे आता आपण 140 अंशाला 2 ने भागलं म्हणजे 140 भागिले 2 केलं तर किती उत्तर येणार आहे 70. म्हणजे याचं उत्तर आपल्याला 70 येणार आहे. हे आलं लक्षात तुमच्या. कारण हे पुस्तकात दिले आहे की मापकोन ए बरोबर मापकोन बी आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. शेजारील आकृतीतील कोनांची मापे पाहून त्यावरून उरलेल्या तीनही कोनांची मापे लिहा. पहा इथं आकृती दिली आहे त्यावरून आपल्याला कोन ए ओ एफ ई ओ डी आणि बी ओ सी याची मापे काढायची आहेत. तर खूप सोपं आहे. चला मग सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 2 ची उकल आपण आता पाहूयात. पहा इथं तुम्ही जर पाहिलं तर कोन एफ ओ ई आणि कोन ई ओ डी आणि COD हे 3 जे कोन आहेत ती एका रेषेवरची कोन आहेत आणि या 3 कोनांचं माप किती येणार आहे 180 अंश. कारण रेषीय कोनांचं माप हे 180 अंश असतं. आणि इथं तुम्ही पाहिलं तर या 2 रेषा एकमेकींना O या बिंदूमध्ये छेदतात आणि या 2 रेषेमुळे हे जे कोन निर्माण होतात ते हे 2 कोन विरुद्ध कोन निर्माण होतात. तर पहा विरुद्ध कोन म्हणजे काय आणि त्याचा गुणधर्म हे आपण गेल्या सराव संचामध्ये पाहिलं आहे. ते तुम्ही पाहिलं नसेल तर पहा म्हणजे तुम्हाला हा सराव संच सोपा जाईल. तर पहा कोन AOB आणि EOD हा विरुद्ध कोन आहे म्हणून याचे माप हे समान असणार आहे. म्हणजे याचं पण माप 8y आणि याचं पण माप 8y. आता पहा इथं आपल्याला या तिन्हीचं माप माहिती झालं आहे आणि इथं एकच चल आहे तर इथं समीकरण तयार होतं. तर आपण आता याची उकल आपल्या वहीवरती लिहून घेऊयात. तर चला आता इथं आपल्याला उकल लिहायची आहे. उकल कोन FOE मापकोन FOE अधिक मापकोन EOD अधिक मापकोन COD बरोबर. कोनाची माप कसं लिहितात माहिती आहे ना तुम्हाला. जे कोनाचा बिंदू आहे तो मधात घ्यायचा आणि साईडच्या भुजा कडेला घ्यायच्या. तर याचं माप 180 अंश येतं. याचं कारण लिहायचं आहे रेषीय कोन. हे एका रेषावरचे कोन आहेत ज्याचं माप ज्याच्या मापांची बेरीज 180 अंश येते. तर पहा आता याचं तिन्हीचं आपल्याला माप माहिती आहे. इथं समीकरण तयार होतं. तुम्हाला समीकरण सोडवायला येत असतील आता आपण शिकलो आहोत ते. याचं माप 180 अंश समजलं. EOF 4y 8y 6y 4y 8y 6y याची बेरीज 180 अंश. तर पहा अगोदर इकडची बेरीज करा. 8 आणि 4 आणि 6 10 8 18 18y बरोबर 180 अंश. आणि इथं आता आपल्याला y ची किंमत मिळणार आहे. y बरोबर 180 अंश भागिले 18 y बरोबर 10 अंश. हे तुम्हाला उत्तर आलेलं आहे. आता पहा y ची किंमत आता आपण मापकोन FOE मध्ये ठेवूया म्हणजे आपल्याला त्याचं माप कळेल. मापकोन FOE बरोबर किती आहे 4y आहे 4y. मापकोन FOE बरोबर 4 गुणिले 10 y ची किंमत ठेवली आपण इथं समीकरणामध्ये. याचं उत्तर येणार आहे 40. हे आपल्याला मिळालेलं आहे. पुढे आता तसंच मापकोन EODचं मापकोन EOD याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. मापकोन EODचं माप काय दिलं आहे 8y 8 गुणिले 10 बरोबर 80. हे पण आपल्याला मिळालं. सेम आपण तसं मापकोन COD सोबत करणार आहोत. मापकोन COD बरोबर 6y 6 गुणिले y 6y 6 गुणिले y एकच 6 गुणिले 10 बरोबर 60. हे आपल्याला उत्तरे मिळालेली आहेत. तर हे आपण आकृतीत लिहून घेऊया म्हणजे आपल्याला पुढचं उत्तर काढायला सोपं जाईल. तर पहा 4y च्या ठिकाणी आपल्याला 40 लिहायचं आहे. इथं 40
याचं उत्तर आलेलं आहे 80 आणि याचं 60. आता याची तिन्हीची बेरीज 180 होते का पहा, होते. तर चला आता आपल्याला या दोन कोणांची किंमत काढायची राहिली आहे, माप काढायचं राहिलं आहे. तर आता तुम्ही पाहिलं असं की या आकृतीमध्ये आता नीट पहा, तुम्हाला काय दिसतं पहा. आता ही रेषा लपवून टाका, तुम्ही ही रेषा लपवून टाका. ही रेषा नाही असं समजा, ओके. ही रेषाच नाही. जर तुम्ही पकडलं आणि फक्त तुम्ही या दोन रेषेकडे पहा, मी जरा वरून खालून वळत आहे म्हणजे तुम्हाला कळेल, ठीक आहे, ओळखण्यासाठी. जर ही दोनच तुम्हाला रेषा दिसल्या तर तुम्हाला काय दिसणार आहे इथं पहा. हा जो कोन आहे आणि हा जो कोन आहे तो विरुद्ध कोन आहे, आणि हा जो कोन आहे हे दोन कोन विरुद्ध कोन आहेत. तसंच आता पहा, म्हणजे या दोन कोणांचं माप हे बरोबर येणार आहे 40-40. ओके, हे तुम्हाला कळलं. ही जी रेषा आणि ही जी रेषा आहे त्यावरून हे दोन विरुद्ध कोन झाले आणि या दोघांचं माप 40-40 आलं, ठीक आहे. हे कळालं, कारण विरुद्ध कोनाचा गुणधर्म आहे की हे दोन कोन इक्वल असतात, एकरूप असतात. तसंच आता ही रेषा लपवून टाका आणि फक्त तुम्ही आणि आता ही आपण ह्या दोन रेषा जर पाहिल्या, या दोन आडवी रेषा आणि ही रेषा, आता ही रेषा लपवायची. इथं पहा, हे दोन कोन तुम्हाला विरुद्ध कोन तयार झालेले दिसतात. हे दोन कोन म्हणजे याचं पण 60 आणि याचं पण 60. आता हे आपण उकलमध्ये कसं लिहायचं ते पाहूयात. चला पहा, आता इथं माप कोन AOF बरोबर माप कोन COD बरोबर 60 अंश. याचं कारण आपल्याला लिहायचं आहे विरुद्ध कोन. झालं तुमचं उत्तर एवढंच. आता डबल तसंच माप कोन FOE बरोबर माप कोन BOC बरोबर 40 अंश. याचं पण कारण लिहायचं विरुद्ध कोन. हा झाला आपला प्रश्न क्रमांक 2. पहा, सोपा आहे. पहिल्यांदा y ची किंमत काढायची आहे, समीकरण तयार करायचं आहे, 180 अंश माप घ्यायचं आहे रेषीय कोनांचं. नंतर y ची किंमत काढून प्रत्येक कोनांचं माप काढायचं आहे आणि तसंच विरुद्ध कोनाचा गुणधर्म आहे इथं आणि त्याचं 60-40 अंश उत्तर येत आहे. पहा, तिन्ही कोनांचं माप आपण काढलेलं आहे 80-60-40. हे तुम्हाला कळलं. आता गणित क्रमांक 3 पाहूयात आपण. गणित क्रमांक 3 मध्ये काय दिलं आहे, त्रिकोण ABC या आता इथं त्रिकोण दिला नाही म्हणजे आपण सोबतच त्रिकोण काढून घ्यायचं आहे. वहीमध्ये आपण त्रिकोण काढायचा आहे. तर चला त्रिकोण काढायला सुरुवात करूया. प्रश्न वाचत वाचत आपल्याला याचं उत्तर काढायला लगेच सुरुवात करायची आहे. तर प्रश्न क्रमांक 3 याची आपल्याला उकल काढायची आहे. उकल कोणताही एक त्रिकोण काढा बाजूला असा. तुम्ही नीट पट्टीने ओढायच्या आहेत रेषा. मी असं एक डेमो काढून दाखवत आहे. त्रिकोण नाव द्या त्याला ABC. या समद्विभुज त्रिकोणात म्हणजे याच्या दोन भुजा समान आहेत, AB आणि AC, ठीक आहे. दोन भुजा समान असलेला त्रिकोण काढायचा आहे. कोन A आणि कोन B यांची मापे समान आहेत. कोन A आणि कोन B या दोघांची माप समान आहेत. कोन ACD म्हणजे आणखीन पुढे आपल्याला ही भुजा वाढवायची आहे, ही रेषा वाढवायची आहे त्रिकोणाची आणि इथं नाव द्यायचं आहे D म्हणजे ACD हा त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे, ठीक आहे. कोन ACB व कोन ACD त्रिकोण ACB आणि ACD चे माप अनुक्रमे 3x - 17 अंश व 8x + 10 अंश आहेत. तर इथं आपल्याला या लाईनवरून लगेच कळालं पाहिजे की हे दोन कोन रेषीय कोन आहेत आणि या दोन कोनांच्या बेरजेचं या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. तर
इथं आपण लगेच समीकरण तयार करायचं आहे. कोन ACB चं माप दिलं आहे 3x - 17 कंस अंश अधिक ACD चं माप दिलं आहे कोन कंस 8x अधिक 10 अंश. आणि यात दोघांची बेरीज किती येणार आहे 180 अंश. कारण रेषीय जोडीतील कोन, कारण लिहायचं आहे रेषीय जोडीतील कोन. आता पुढे आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. याला आपण कंसाच्या बाहेर काढूया. 3x - 17 अधिक 8x अधिक 10 बरोबर 180 अंश. आता संख्येची बेरीज वजाबाकी जी काय होते आणि चलांची बेरीज वजाबाकी करून घ्या. अगोदर चलांची बेरीज करूया. 3x अधिक 8x 11x वजा 17 आणि 10 या दोघांची चिन्हे वेगवेगळी आहेत, म्हणजे इथं वजाबाकी होते. 17 मधून 10 गेले, -7 राहिले. पहा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे, -7 बरोबर 180 अंश. आता हे चल आपण इकडेच ठेवायचं आहे. बरोबर हे जे 7 आहे बरोबरच्या इकडे जाऊन बेरजेमध्ये जातं अधिक 7. 11x बरोबर 187. x बरोबर 187 भागिले 11. x ची किंमत येते पहा 187 भागिले 11 किती येतं x बरोबर 17. याचा जर भागाकार केला तर आपल्याला x ची किंमत मिळते 17. आता आपण ही x ची किंमत या कोन ACD मध्ये ठेवून बघूया, मापामध्ये ठेवून बघूया. आता कोन ACD चं माप किती आहे इथं पहा. कोन ACD चं माप 8x अधिक 10 आहे. 8x अधिक 10 कोन ACD चं माप आहे. हे माप कोन ACD बरोबर. ठीक आहे. आता x ची किंमत आहे 17. 8 गुणिले 17 अधिक 10 बरोबर, अगोदर गुणाकार करायचा असतो. गुणाकार करा. 8 गुणिले 17 136 अधिक 10 बरोबर माप कोन ACD बरोबर 146. हे आपलं उत्तर आलं आहे. तसेच आता आपण ACB चं माप काढूया. माप कोन ACB बरोबर इथं आपल्याला माप दिलं आहे 3x वजा 17 अंश. आता याच्यामध्ये x ची किंमत ठेवूयात. 3 गुणिले 17 वजा 17. अगोदर गुणाकार करा. 3 गुणिले 17 51 वजा 17 माप कोन ACB बरोबर 51 वजा 34. आता पहा इथं आपल्याला माप मिळालेलं आहे. ACD चं माप आहे 146 आणि याचं माप मिळालं आहे 34. आपल्याला या दोघांचं माप आता मिळालेलं आहे. आता आपल्याला गणितामध्ये सांगितलं आहे की कोन A आणि B हे एकरूप आहेत, म्हणजे या दोन कोनांची माप बरोबर आहे. तर आपल्याला आता बाह्य कोनाचा गुणधर्म लिहायचा आहे. माप कोन ACD बरोबर कोन A अधिक कोन B. कोन A अधिक कोन B. इथं कारण लिहायचं आहे बाह्य कोनाचा गुणधर्म. काय आहे गुणधर्म? त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्या कोनाच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि आता माप कोन ACD चं माप तुम्हाला माहित आहे. ACD 146 अंश. 146 अंश बरोबर. आता माप कोन A अधिक कोन B. आता कोन A अधिक कोन B बरोबर म्हणजे दोघांचं माप समान आहे. म्हणून आपल्याला आता 146 अंशला 2 ने भागायचं आहे. किती येतं पहा. 2 × 2 = 36, 14 × 2 = 6, 73. लिहायचं आहे आता कोन A अधिक कोन B बरोबर 73. कारण लिहायचं आहे दिले आहे
की कोन ए बरोबर कोन बी. हे झालं तुमचं गणित क्रमांक 3 ची उकल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल, काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. यापुढची व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.